मागील भागात मोहनने काहीही विचार न करता मोहिनीच्या आईबाबांची पहिली कंपनी विकलेली असते. ही गोष्ट जेव्हा मोहिनीला समजते तेव्हा कधीही न रागावणारी मोहिनी मोहनवर हात उगारते. पण मोहनला ही गोष्ट फार अपमानास्पद वाटते आणि तो कायमचं घर सोडून सासरी निघून जातो. ही बाब जेव्हा मोहिनीला समजते तेव्हा तिला वाटतं की तिच्याचमुळे मोहन घर सोडून गेलाय. आता पुढे मोहिनीला फार गिल्टी वाटू लागतं. ती ह्याबद्दल शरदलाही बोलून दाखवते, पण शरद तिला समजावतो. काही केल्या मोहिनीच्या मनातून ती सल निघतच नाही. एके दिवशी अचानक मोहिनीला अजून एक हार्ट अटॅक येतो. ती शेवटचं एकच वाक्य बोलते, मोहन, आणि त्यातच ती तडफडू लागते. शरद त्यावेळी रूमच्या बाहेर असतो. तिचा आवाज ऐकून धावतच रूममध्ये येतो. पाहतो तर काय, मोहिनी निपचित पडलेली असते. तो लगेच शंतनूला फोन लावतो. शंतनू ऑफिसमध्ये असतो. घरात दुसरं कोणीही नसतं. शरद लगेच ॲम्ब्युलन्सला फोन लावतो आणि मोहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. पण खूप उशीर झालेला असतो. वाटेतच मोहिनीचा मृत्यू होतो. डॉक्टर तिला मृत घोषित करतात. शंतनू, नीलम, ऐश्वर्या आणि अभिनव सर्वच जण तिथे असतात. शंतनूला इतका मोठा धक्का बसतो की तो मटकन खालीच बसतो. शरद तर काहीच बोलत नाही. नीलम शंतनूला सावरू लागते आणि ऐश्वर्याला अभिनव, पण शरद आता पूर्णपणे एकटा पडलेला असतो. शंतनूला एकदम शरदचं भान येतं आणि तो शरदकडे जातो. पप्पा असं जोरात ओरडतो आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागतो. त्याचं रडणं पाहून शरदही आता रडू लागतो. त्याची मोहिनी त्याला कायमची सोडून गेली होती. ह्या सगळ्यात कोणालाही मोहनचा विचार येत नाही. ऐश्वर्याही आपल्या पप्पांच्या गळ्यात पडून खूप रडते. ती प्रेग्नंट असल्यामुळे शरद तिला शांत राहण्यास सांगतो, पण तिचे अश्रू थांबतच नाहीत. मग थोडा वेळ निघून जातो तर नीलम शंतनूला मोहनला फोन करायला सांगते, पण शरद त्याला करूच देत नाही. मोहन विनाच मोहिनीचा अंत्यविधी होतो. शंतनूच्या स्टाफ मेंबरकडून मोहनला ही वाईट बातमी कळते. तो रडतच घराकडे येतो. शरदशी बोलू लागतो, पण शरद त्याच्याशी एक शब्दही बोलत नाही. मोहन शंतनूकडे तक्रार करतो की त्याने हे सर्व त्याला का सांगितले नाही. मग हे ऐकून शरद त्याला खूप सुनावतो आणि त्याला घराबाहेर जायला सांगतो. हे सर्व काही शरदला आठवतं आणि पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे सर्व आठवतच तो झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनूला जाग येते. तो पाहतो तर त्याच्या शेजारी त्याचे आजोबा म्हणजेच शरद झोपलेला असतो. सोनूला खूप आनंद होतो आणि तो शरदला बिलगून पुन्हा झोपी जातो. बाहेरून सुप्रिया आणि मोहन हे पाहतात आणि सुखावतात. तेवढ्यात सुप्रियाचा फोन वाजू लागतो. सुप्रिया लगेच दुसरीकडे जाते आणि फोन उचलते. तिच्या आईचा फोन असतो. आईचं बोलणं ऐकून सुप्रिया फोनवरच रडू लागते. तिच्या रडण्याने शरद आणि सोनू जागे होतात. फोन ठेवून सुप्रिया मोहनच्या गळ्यात पडून रडू लागते. मोहन तिला काय झालं विचारतं, तर सुप्रिया रडत रडतच सांगते की तिच्या बाबांचा मृत्यू झालाय. हे ऐकून मोहन लगेचच सर्वांना घेऊन सुप्रियाच्या माहेरी जातो. तिथे गेल्यानंतर आईची अवस्था तिला बघवतच नाही. सुप्रिया ही एकुलती एक असल्यामुळे बाबा गेल्यानंतर आता तिची आई एकटीच पडते. अंत्यविधीनंतर सुप्रिया आईला तिच्याकडेच राहायला सांगते. तिची आई नकार देते, पण मोहनही आईला मनवतो. मग नाईलाजाने सुप्रियाची आई सुप्रियाकडे राहायला तयार होते. काही दिवस तर सुप्रियाची आई सुप्रियाच्या रूममध्ये झोपत असते. शरद तर सोनूकडे झोपत असतो आणि मोहन बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपत असतो. आपला जावई दररोज हॉलमध्ये झोपतोय ही गोष्ट सुप्रियाच्या आईला खटकू लागते. शरद तिथे ऐसपैस सोनूकडे झोपतोय असं तिला वाटू लागतं. ती त्याबद्दल सुप्रियाचे कान भरू लागते. पण सोनू शरदमध्ये एवढा गुंतलेला असतो की त्याचे आजोबा कुठेही गेलेले त्याला चालणार नव्हते. असेच एके दिवशी शरद मोहनच्या घरात असलेल्या अडगळीच्या खोलीत जात असताना सुप्रियाची आई पाहते. ती सुप्रियाला त्याबद्दल विचारते.
तर सुप्रिया सांगते की त्या खोलीत मोहिनीच्या आठवणी आहेत. रोजच शरद तिथे जायचा आणि तासनतास बसायचा आणि मगच बाहेर यायचा. हे सर्व काही सुप्रियाची आई पाहत असते. म्हणून ती मोहन आणि सुप्रियाला सांगू लागते की त्यांची रूमच तिथे करा, जेणेकरून त्यांना सारखं सारखं तिथे जावं लागणार नाही. ती पुढे सांगते की मी सोनूकडे झोपते, तुम्ही दोघे आपलं तुमच्या रूममध्ये झोपा. मोहनला आधी तर सुप्रियाच्या आईचा खूप राग येतो, पण सुप्रियाची आई मोहनला अशा पद्धतीने समजावून सांगते की मोहनला तिचं म्हणणं पटतं. मग मोहन अडगळीच्या खोलीतलं सामान नीट लावून घेतो आणि तिथेच एक छोटा कॉट लावतो आणि शरदला सांगतो की त्याने तिथे राहावे. शरदला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही, म्हणून तो शंतनूकडे जायला निघतो. पण सोनू रडून रडून स्वतःचे इतके हाल करून घेतो की नाईलाजाने शरदला तिथेच राहावे लागतं. सोनू हट्ट करतो की त्याला आजोबांजवळ झोपायचे, पण सुप्रियाची आई त्याला सांगते की आजोबांना तिथेच राहायला आवडू लागलं, कारण तिथे तुझ्या आजीच्या आठवणी आहेत. आजचा हा पाठ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.